नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी म्हणजेच की 8 फेब्रुवारीला जया एकादशी आहे. तर मग आपल्या घरातील कोणतीही आपली कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते, मग घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील, तर त्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी गाईला काही वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील कोणतीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आणि आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद मिळेल. तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता एकादशी ही जया एकादशीची तिथी आहे 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होणार आहे. तर ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 8 फेब्रुवारी संध्याकाळी 8:15 म्हणजे 15 मिनिटं संपेल. त्यामुळे मग एकादशीचा उपवास कोणत्या दिवशी धरायचा, तर एकादशीचा उपवास शनिवारी म्हणजेच की 8 फेब्रुवारीला एकादशीचा उपवास करायचा आहे. आता सगळ्यांचाच एकादशीचा उपवास नसतो, किंवा मग काही महिलांना असतो. जरी पण एकादशीचा उपवास नसेल तरी पण तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता. कारण की एकादशी ही वर्षभरातून म्हणजेच की प्रत्येक महिन्याला एकादशी येते, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या एकादशी असतात. त्यामुळे प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं आहे. त्यामुळे मग आपल्याला आपल्या घरातील कोणत्या समस्या असतील ना, अडचणी असतील, त्यासाठी मग काही वस्तू खायला गाईला दिल्यामुळे किंवा काही सेवा उपाय केल्यामुळं आपल्या अडचणी दूर होतात. तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं आहे. तर ही जी एकादशी आहे, तर ह्या एकादशीचं पण महत्त्व वेगळं आहे. कारण की या एकादशीचा जर आपण उपवास केला तर असे म्हटले जाते की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूतपिशाच नावाच्या विविध अदृश्य जगामध्ये जगात जावे लागते. तर मग जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे मग एकादशीचं व्रत केल्यामुळे किंवा नियम पाळल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मग आपल्या पाठीशी सदैव राहतो. पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण की लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर तुपाचा दिवा लावला जातो. लक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रित पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही म्हणा किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही अडचणी आहेत, समस्या आहेत, तर त्या दूर होतात. तर मग गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत, तर मग आजच्या दिवशी गाईची सेवा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. कारण की काय होतं, का आपण घरी ज्यावेळेस देवपूजा करतो किंवा देवांची सेवा करतो, त्यावेळेस आपल्याकडून कळत नकळत चुका होतात, किंवा सगळ्याच देवांची आपल्याला दररोज सेवा करणं होत नाही. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी अमावस्या, पौर्णिमा हे जे सण वगैरे असतात किंवा तिथी वगैरे दिवस वगैरे असतात, त्या दिवशी मग आपण गाईची पूजा केल्यामुळे किंवा गाईला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत, त्यामुळे मग आपल्याला गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून मग आपल्याला गाईची आजच्या दिवशी सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला घरामध्ये साफसफाई केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मग दोन्ही एकत्र पूजा मांडायची आहे. आणि मग ज्या महिलांना उपवास असेल त्यांनी मग उपवास करायचा आहे. ज्यांना नसेल त्या पण महिलांनी पूजा वगैरे मांडली तरी पण चालेल. कारण की तुळस हे जगाचे म्हणजेच की जगाचे जे स्वामी आहेत श्री हरी विष्णू, यांना मग तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी जे पण काही तुम्ही नैवेद्य ठेवणार असाल त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. कारण तुळशीपत्र नसेल तर भगवान विष्णूंना नैवेद्य पूर्ण होत नाही. त्यामुळे तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपण मग बरेच सेवा उपाय करतो. तर तुळशी मातेच्या झाडाची पूजा करणे हे सगळं शुभ मानले जाते. पण आजच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही पाणी अर्पण करू नये आणि पाने पण तोडू नयेत. आता आपल्याला काही जर उपाय सेवा करायचे असतील तर पान पाहिजे असेल तर आदल्या दिवशी तोडायचं आहे, किंवा मग एखादं खाली पडलेलं असेल पान तर मग ते पान घेऊन उपाय करायचा आहे. कारण की भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मग आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकतो किंवा नारायण कवचचे पठण करू शकतो. असे केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील सगळे दुःख संकटे दूर होतात, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. तर गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत त्यावेळेस काय करायचं आहे, थोडीशी हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे आपल्याला.
आणि मग त्यानंतर एक चपाती बनवायची आहे. जी चपाती बनवणार आहात त्यामध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे. हरभरा डाळ घ्यायची आहे आणि मग ती चपातीवरती ठेवायची आहे. त्यामध्ये मग थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर मग तुम्ही जे दुसरं तूप आहे म्हशीचं वगैरे ते पण टाकलात तरी पण चालेल. आणि त्यानंतर थोडंसं गूळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग त्या चपातीचा रोल बनवल्यासारखा बनवायचा आहे. जवळपास गाय असेल तर तिथे जायचं आहे किंवा मग तुम्हाला गोशाळेत जायला लागलं तरी पण चालेल. जात असताना काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग गाईला हिरवा चारा किंवा केळी तुम्हाला जे पण काय खायला घेऊन जाणं शक्य होत असेल त्या वस्तू घेऊन जायच्या आहेत. तिथे गेल्यानंतर अगोदर गाईच्या पायांची पूजा करायची आहे. पाय धुवायचे आहेत आणि हळदी कुंकू लावायचं आहे. गाईजवळ वासरू असेल तर वासराची पण पूजा करायची आहे आपल्याला आणि वासरासाठी पण खायला घेऊन जायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर मग पूजा करून झाल्यानंतर गाईला मग ती चपाती द्यायची आहे. ज्यावेळेस गाय तुमचा हात चाटेल त्यावेळेस मग तुम्हाला गाईचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे मग तुम्ही हातानेच गाईला चपाती द्यायची आहे. चपाती देऊन झाल्यानंतर मग गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि मग गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग थोडा वेळ तिथे बसायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ते गाईच्या पाठीवर हात फिरवायचे आहे आणि मग त्याबद्दल गोमातेला सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग तिथून मग घरी यायचं आहे. घरी येत असताना मग रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर संध्याकाळी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता, म्हणजे सकाळी दुपारी सायंकाळी करू शकता. कारण की ज्यावेळेस पण तुम्ही करणार असाल त्यावेळेस मग उपाय केल्यानंतर घरी आल्यावर काय करायचं आहे की आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो मग दिवा आपल्याला एक तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे आणि एक देवघरात लावायचा आहे. तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे आपण तर तो शुद्ध तुपाचा लावायचा आहे. आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही इतर तेलांचा म्हणजेच की मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा पण लावू शकता. कारण की काय होतं की या दिवशी आपण तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावल्यामुळे काय होतं, नैवेद्य अर्पण करायचं आहे तुळशी मातेला आणि मग तुळशी मातेला पण 11 किंवा मग तुम्ही 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालू शकता. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वतःभोवती घालू शकता. म्हणजेच काय होतं की बऱ्याच ठिकाणी तुळशी वृंदावन जिथे असतं त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसते, त्यावेळेस स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी मग आपल्याला तुळशी मातेला लाल रंगाचा जो कलवाचा धागा असतो तो धागा मग तुळशी मातेला बांधायचा आहे. यामुळे काय होते की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरातील कोणत्याही ज्या काही नकारात्मकता आहेत त्या निघून जातात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय महिलांनी करायचा आहे. महिलांना जर मासिक धर्म असेल तर इतर महिलांनी केला तरी पण चालेल. आजचा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.